कोबी पराठे करणार आहोत. त्याकरता मी एक कोबी होता तो अशा पद्धतीने चिरून घेतला आहे. पण ह्याला आपण आबडधोबड हे करणार आहोत, ग्राइंड करणार आहोत. त्याकरता लागणारं साहित्य घेतलं आहे. थोडीशी जिरेपूड घेतली आहे, काळी मिरीपूड घेतली आहे आणि चाट मसाला घेतला आहे. थोडंसं बेसन घेतलं आहे मी आणि हिरव्या मिरच्या 3 घेतलं आहे आणि थोडंसं अद्रक घेतलं आहे. हे पण ग्राइंड करणार आहे आबडधोबड. आणि त्याकरता कोथिंबीर जरा जास्त चिरून घेतली आहे. चिमूटभर हळद आहे, अर्धा चमचा धनेपूड घेतलं आहे, अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घेणार आहे आणि लाल मिरची पूड अर्धा चमचा. थोडंसं तेल लागणार आहे, तर भाजण्यासाठी तूप घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ. आपण प्रोसेस करूया. पण कोबी बारीक करून घेतला आहे आबडधोबड आणि त्यात मिरची आणि अद्रक पण हे केले आणि मीठ मिसळून त्याला पाणी सुटलं, मीठ मिसळलं आहे. चवीप्रमाणे मिसळायचं आहे. आपण सर्व चाट मसाले टाकत आहोत. जिरेपूड, काळी मिरपूड आणि चाट मसाला टाकून घेतला आहे. हळद पण थोडीशी टाकून घेतली आहे. धनेपूड टाकते, मिरचीचा पाव चमचा होता ते पूड टाकून घेते. आपण ह्याला सर्व मिक्स करून बेसन आणि गव्हाच्या पिठात मळून घेणार आहोत. कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि सर्व मिक्स करत आहोत. व्यवस्थित मिक्स करून झालं की थोडंसं बेसन होतं तेही टाकून घेतलं आहे. त्याच पद्धतीने आपण गव्हाचं पण पीठ थोडं टाकून घेतो. जसं लागल तसं हे करायचं आहे. आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, व्यवस्थित याच्यातच मळून घ्यायचं आहे. जसं गव्हाचं पीठ लागलं तर आणखीन घ्यायचं आहे. आपण बेसन थोडंसं आणि गव्हाचं पीठ टाकून हे कोबी व्यवस्थित मसाले टाकून मळून घेतला आहे. जर हाताला चिपकत असेल तर थोडंसं तेल लावून असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आपण पराठे करणार आहोत. पुढचे पिठाचं एक गोळा घेतला आहे कोबीचं सर्व पिठाचं आणि छोटा गोळा घेतला मी. जसं तुम्ही मोठा पण घेऊ शकता. अशा पद्धतीने हलक्या हाताने लाटून घ्यायचं. चिपकत आहे म्हणून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. नाहीतर मेन कागद असतं त्याच्यावर तुम्ही लाटलं तेल लावून तरी चालतं. आपण लाटून घेतले आहे आज्यात हाताने, तर आपण याला शेकून घेऊया. वरती काढून घेतलाय आणि आता तूप लावून घेऊया. खरपूस भाजून घेऊया. मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं. छान होतं. दह्यासोबत छान लागतात पराठे. आपण खरपूस भाजून घेऊया. आपण कोबी पराठा आणि दही सर्व केलंय. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.